हाय हॅलो नमस्कार. आज आम्ही चाललो आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. 3:05 इथून कोल्हापूरमधून ही ट्रेन सुटणार आहे. कलबुर्गी ट्रेन आहे. पंढरपूर अक्कलकोट मार्गे कलबुर्गीला जाणार आहे. तर ट्रेन आता डॉट 3:05 सुटलेली आहे. 9:30 पावणे 10च्या आसपास ती अक्कलकोटला पोचणार आहे. तर बघू शकताय वातावरण एकदम जबरदस्त झालेलं आहे. आणि भरपूर दिवस आम्ही म्हणत होतो अक्कलकोटला जायचं, पण तो आज योग आला अक्कलकोटला जाण्यासाठी. तर आम्ही एक दिवस अगोदरच ट्रेनचं बुकिंग केलेलं, त्यामुळं आमच्या रिझर्वेशन सीट होत्या, त्यामुळं काय टेन्शन नव्हतं. वातावरण बघू शकता एकदम पावसाचं झालेलं आहे. असं वातावरण बघतच मिरज जंक्शन पण आलं. हातकलंगले जयसिंगपूर नंतर मिरज जंक्शन आलेलं आहे. तर इथं थोडी वेळ ट्रेन थांबणार आहे. तर बघू शकताय तुम्ही मिरजमध्ये गर्दी भरपूर झालेली आहे. आणि हे बघा, पाणी बॉटल घ्या, चहा घ्या. तर आम्हाला चहा प्यायची तलब झाली, म्हणजे 4:30-5 वाजलेले. तर आम्ही चहा घेतला. बऱ्यापैकी होता, एवढा काय खास नव्हता पण ठीक होता. त्यानंतर मिरजमध्ये आमच्या बाजूला एक आजी येऊन बसल्या, बघू शकताय तुम्ही. आम्ही 2 होतो, एक सीट रिकामे होते, तर आजी येऊन बसल्या. ट्रेन मग आता बघू शकताय पंढरपूरमध्ये आलेले आहे. थोडी लेट झालेली आहे, एक 15-20 मिनटं लेट आहे ट्रेन. तर चला, बघा 9:15च्या आसपास आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो. म्हणजे ट्रेन अर्धा तास लेट झालेले आहे, कारण मध्ये खूप असं सिग्नल वगैरे आलं, त्यामुळे लेट झालं. त्यात आम्ही डायरेक्ट इथं श्री स्वामी समर्थ राजेराय मठमध्ये गेलो. हे मठ आहे, राजेराय मठ आहे. इथं जेवणाची सुद्धा सुविधा आहे. तर आम्ही 9:15ला गेलो तरी पण जेवण चालू होतं, प्रसाद. तर आम्ही पहिला प्रसाद घेतला. त्यानंतर भक्तनिवास आहे, आम्ही ऑलरेडीच पहिला बुकिंग केलेलं. तर हे भक्तनिवास एकदम छान आहे, कमी प्राईजमध्ये. आणि कसं होतं आहे, आपण अक्कलकोटला आलो आणि लगेच तिथं आपण आता रात्री 10:15ला आलेलं असतं, तर आपण बुकिंग केलेलं नसतं आहे. तर आपल्याला भक्तनिवास किंवा रूम हुडकायला भरपूर म्हणजे टाईम जातो आहे. मी पहिल्यांदा गेलेलो, तो अनुभव मी घेतलेला, त्यामुळं पहिला आम्ही बुकिंग करूनच गेलेलो. तर हे भक्तनिवास छान आहे, 900 रुपये 24 तासाचे. तर ह्याच्यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण त्या भक्तनिवासमध्ये असतं. एकदम फ्री असतं, म्हणजे त्या मंदिरमध्ये असतं, राजेराय मठात. तर हे छान आहे, एकदम सुख शकताय तुम्ही. आपण भक्तनिवासमध्ये राहतो आहे असं वाटतच नाही का. छान प्रशस्त 5 स्टार हॉटेलमध्ये राहतो आहे असं इथं वाटतं आहे, बघू शकताय. आणि ते पण 900 रुपयेमध्ये. म्हणजे मंदिरापासून थोडंसं लांब आहे, पण ठीक आहे. मंदिराला जायला एक 40-50 रुपये घेतात रिक्षावाले. गरम पाण्याची वगैरे सोय आहे, टॉयलेट बाथरूम एकदम स्वच्छ. तर आम्ही सकाळी 6:30च्या दरम्यान उठलो, आवरलो पटकन. 7 वाजता आम्ही दर्शनासाठी निघालो. तर वातावरण एकदम जबरदस्त. आणि ह्या भक्तनिवासमध्ये पेंटिंग बघा कसल्या भारी आहेत, एकदम जबरदस्त पेंटिंग आहेत, बघू शकताय तुम्ही. आणि सकाळचे 7 वाजलेत, वातावरण एकदम जबरदस्त, थोडं ऊन पावसाचं वातावरण आहे, बघू शकताय तुम्ही. एकदम प्रसन्न वातावरण मंदिरातलं. आणि हे मंदिर एकदम शांत आहे. भक्तिनिवासचा परिसर पण एकदम शांत आहे. तर आम्ही रिक्षा पकडली आणि निघायला लागलो आम्ही दर्शन घेण्यासाठी. तर रिक्षावाले काका म्हणत होते की तुम्हाला पूर्ण सगळं फिरून दाखवतो, त्यासाठी 500 रुपये घेतो. 500 रुपये म्हटलं लई होते, आम्हाला फक्त मंदिराजवळ सोडा. तर त्यांनी आम्हाला बॅक साईडलाच सोडलं, म्हणजे समोरच्या साईडला सोडलं नाही. मग आम्हाला चहा घ्यायचा होता, आणि म्हणून आम्ही परत समोरच्या साईडला गेलो. चहा घेतला ह्या काकींच्याकडनं, गरमागरम 10 रुपयाला मस्त चहा होता. त्यानंतर हे मंदिराजवळचं भक्तनिवास आहे. बघा इथं केवढी गर्दी आहे. संडे होता, त्यामुळे गर्दी भरपूर होती. तरी पण म्हणजे थोडीशी कमीच वाटत्या. त्यानंतर आम्ही हे हार वगैरे घेतलं, नारळ तेन. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आम्ही दर्शनासाठी गेलो. तर आतमध्ये गर्दी एवढी जास्त नव्हती. आमचं हार्डली 5 मिनटामध्ये दर्शन झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. एकदम मस्त प्रसन्न वातावरण. महिलांच्या रांगेमध्ये मी गेले. त्याच्यानंतर बघू शकता इथं गर्दी अजिबातच नाही आहे. तर दर्शन आमचं झालेलं आहे, एकदम मस्त व्यवस्थित छान. आम्ही 2 वेळा दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर इथं पूजा चालू होती महाराजांची, म्हणजे अभिषेक चालू होता. मस्त छान दर्शन झालेलं आहे. म्हणजे खूप दिवस झालं आम्ही अक्कलकोटला जायचं, म्हणजे जवळजवळ 2-3 महिने आमचं चालू होतं प्लॅनिंग.
पण आत्ताच आम्हाला स्वामींनी बोलवून घेतलं आणि दर्शन पण मस्त छान झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. गर्दी म्हणजे इतकी जास्त नव्हती गर्दी. वातावरण एकदम छान प्रसन्न. थोडंसं आम्ही इथं बसलो 15 मिनटं, त्याच्यानंतर आम्ही निघालो. त्याच्यानंतर बाहेर इथं बघू शकताय गजरावाला होता 10 रुपयाला गजरा, आणि इकडं आमच्या कोल्हापूरमध्ये 20 रुपयाला हात. तर तिथं 10 रुपयाला होता गजरा. मग आम्ही गजरा घेतला. त्याच्यानंतर आम्ही चोळप्पा मठाकडे गेलो, नाश्ता केला आणि चालतच ते काका म्हटले 1 किलोमीटर अंतरावर आहे, तर आम्ही चालतच गेलो चोळप्पा मठामध्ये. ते ही लहान मुलगी बघा, काका घ्या की माझी फुलं, पण ऑलरेडी आम्ही घेतलेली. त्यानंतर आम्ही तर चोळप्पा मंदिराच्या इथं पोचलो. बघू शकताय तुम्ही मिठाईचे किंवा फोटोंचे फ्रेम, त्यानंतर ते आपण ग्रंथ वाचणारे स्टँड, केवढे असे सगळे इथं मिळत होतं सामान. त्यानंतर मंदिर बघू शकताय तुम्ही, एकदम जबरदस्त. इथं पण गर्दी होती बऱ्यापैकी. तर आम्ही दर्शन घेतलं चोळप्पांच्या घरी गेलो. तिथं विहीर होती. त्यानंतर इथं स्वामींचे पादुका होते, स्वामींची मूर्ती. इथं आपण मंदिर आहे, इथं पण आपण दर्शन घेतलं छान मस्त. त्याच्यानंतर चोळप्पांचं हे घर जिथं स्वामी राहत होते, ते सांगत होते की हे 12वे वंशज आहेत त्यांचे, चोळप्पांचे. तर त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर बाहेर आलो तर इथं बघू शकताय नाचण्याची भाकरी, बाजरीची भाकरी, सगळे पापड, लाडू वगैरे, बेसन लाडू स्वामींना आवडतात. तर ही शेंगदाण्याची चटणी, तर आम्ही पण मग शेंगदाण्याची चटणी अर्धा किलो आणि भाकरी घेतले, कारण आपल्याकडे काय ते असं मिळत नाही. त्याच्यानंतर आमचं दर्शन छान मस्त झालं. इथं बघा छोटेसे खलबत्ते कसले आहेत. त्यानंतर आम्ही बाळाप्पा मठाकडे निघालो. आता स्वामींचं दर्शन झालं, वटवृक्ष मंदिर, त्यांचं चोळप्पांचं घर झालं म्हणजे समाधी मठ. त्याच्यानंतर आता आम्ही बाळाप्पांच्या दर्शनासाठी चाललो आहे, बाळाप्पा मठाला. तर इथं आम्ही रिक्षा केली, रिक्षावाला 50 रुपये घेतले. नंतर आम्ही बाळाप्पा मठाच्या इथं पोचलेलो आहे मंदिरात. बघू शकताय जे इथं चौक ठसे उठवलेत ना पांढऱ्याच्यामध्ये, तिथं स्वामींचे पाय उठलेले आहेत. तर तिथं पाय न देता आपण साईडून जायचं आहे. बघू शकताय स्वामींचा हा श्री स्वामी समर्थ मूळ फोटो, पूर्वीचा फोटो. त्याच्यानंतर बघा इथं स्वामींचे पाय उठलेले आहेत. असं जे व्हाईट पट्टी केलेली आहे प्रत्येक फरशीला, तिथे स्वामींचे पाय उठलेले आहेत. हे बघा मांजर. त्यानंतर बाळाप्पा मठ पण एकदम मस्त आहे, शांत आहे. आणि कसं होतं आपण अक्कलकोटला आलं की मेन जे मंदिर आहे वटवृक्ष मंदिर, तिथेच आम्ही जातोय नेहमी. म्हणजे लास्ट टाईम मी पण तसंच केलेलं. त्यानंतर चोळप्पा मठ हे माहिती नव्हतं, पण आम्ही ह्या वेळेला सगळ्यांचं दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर आम्ही म्युझियमकडे गेलो, जे शस्त्रांचं म्युझियम आहे ते, म्हणजे जुन्या काळातील जे राजे महाराजे होते त्यांच्या शस्त्रांचं म्युझियम आहे. जबरदस्त आहे, म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलं हे असं शस्त्रांचं म्युझियम. मग तुम्ही कधी जाताय अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला? कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ? माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा पटापट.